माझ्याकडे वडिलोपार्जित 10 एकर बागायती शेती आहे. वडिलांची बायपास सर्जरी झाल्यानंतर भाऊ अपंग असल्यामुळे मला माझे शिक्षण बीकॉम अधुरे सोडावे लागले, कारण की माझ्या शेतीकडे लक्ष देणार दुसरं कोणी नव्हतं. आणि आमचे जे वडील आहेत तर ते पारंपरिक पद्धतीनं हरभरा, सोयाबीन आणि तूर हे तीनच पिके ते घेत होते. आणि मी जवळपास 4-5 वर्ष झाले शेतीमध्ये लक्ष देऊन राहिलो. मी सर्वप्रथम एक विहीर होती, त्याच्यानंतर मी एक बोरवेल घेतला शेतामध्ये. बोरवेल घेतल्यानंतर मी सर्व शेतामध्ये पाईपलाईन केली. पाईपलाईन केल्यानंतर हळद आणि केळी लागवडीकडे मी लक्ष दिलं. सुरुवातीला 2010-2011 मध्ये मी सरी पद्धतीने हळद लावली. सरी पद्धतीने हळद लावल्यानंतर मला एकरी 20 क्विंटल पॉलिश माल तयार झाला. 8,000 रुपये दराने मी विकला. 1,60,000 रुपयाचा मला झाला. 40,000 रुपयाचा मला त्याला खर्च आला. 1,20,000 रुपयाचा निव्वळ नफा मला उरला. 2011-2012 साली मी गादी वाफ्यावर हळद लावली. गादी वाफ्यावर हळद लावल्यानंतर मला एकरी 23 क्विंटल उत्पन्न झालं. 7,000 रुपये दरांनी मी हळद विकली 1,55,000 रुपयाची. त्याच्यातून मला 35,000 रुपये खर्च वगळता 1,20,000 रुपये मला नफा झाला. त्याच्यानंतर 2012-2013 रोजी मी गादी वाफा आणि त्याला ठिबक सिंचन करून हळद घेतली. तर एकरी मला 25 क्विंटल उत्पन्न झालं आणि 6,000 रुपयाचा मला दर मिळाला. 1.5 लाख रुपयाचं उत्पन्न झालं. 30,000 रुपये खर्च वगळता 1,20,000 रुपये मला नफा मिळाला. जवळपास नफा मला 3 वर्ष सारखाच मिळालेला आहे. आणि मला तरी असं वाटतं की खरोखरच याच्यामध्ये मी हळद लावून काहीतरी नवीन प्रयोग करून दाखवलेला आहे. आणि वडिलांनी टाकलेली जी जबाबदारी आहे माझ्यावर, तर मी ती योग्य रीतीने पार पाडत आहे. युवक वर्गांनी खरंच असे जर प्रयोग आपल्या शेतीमध्ये जर केले तर खरंच कृषी प्रधान देशाचं नाव आणखी उंचावल्याशिवाय राहणार नाही. एवढेच मी सांगून माझे 2 शब्द संपवितो. आणि मला ॲग्रोव्हिजन वाल्यांनी बोलावून इथं 2 शब्द बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.